तालुक्यातील जेऊर येथे शनिवारी दुपारी 12च्या सुमारास शाळा सुटल्यानंतर शाळेची खासगी गाडी विद्यार्थ्यांना घरी घेऊन जात असताना जेऊर येथील रेल्वे ब्रिज छोटा असल्याने त्या ठिकाणी गाडी जात नसल्याने असल्या ठिकाणी गाडी घातल्याने पुलाला धडकल्याने काही विद्यार्थी जखमी झाले आहे। 5 ते 6 विद्यार्थ्यांना सोलापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे। काही विद्यार्थी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार करत आहे। जेऊर येथील मराठी व कन्नड शाळेचे 10 ते 11 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे। कुणालाही काहीही झालेले नाही। घटनास्थळी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे तसेच अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी साहेब यांनी ग्रामीण रुग्णामध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना कशी घटना घडली हे विचारले। अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन या मध्ये ड्रायव्हरच्या विरोधात गुन्ह्याची दखल प्रक्रिया सुरू झाली आहे। हे बाळा काय झालं, कशासाठी पलटी झाली, काय अडचण का होतं, ड्रायव्हरची काय चूक होती का? हां 2 मिनिट बरं, काय नेमका काय झालं? तू किती वेळा शाळेला? नेमका काय झालं? शाळा सुटल्यानंतर तुम्ही घरी चालवतो, बरं शाळेची बस होती का प्रायव्हेट बस होती? काय होती? कॅम्प होता का? कुठं घातलं त्यांनी कॅम्प? बोधग्यामध्ये गाडी अडकली का? किती होते विद्यार्थी या गाडी? लागल्यावर आहे का तुम्हाला? हे बाळा काय झालं, कशासाठी पलटी झाली, काय अडचण का होतं, ड्रायव्हरची काय चूक होती का? 2 मिनिट रेल्वे ब्रिज बोट केलं पाहिजे, त्याच्यामुळे घटना घडलेली। मोठा तिकडून घेतला नाही, लहान गेट मध्ये लहान बोगदामधून गेल्यानंतर असं गाडी आमच्या गावातील आणि फोडलं 4 जण त्यांनी सोडून दुसरीकडे केलं आणि येताना शिकल्याचं लोक छोटा हत्ती ड्रायव्हरला दिलं, ते लहान बोगदा आहे त्याच्यामधून हा गाडी जात नाही, छोटा हत्ती बरं त्यांनी घातलाय। बस घातली का? बस घातली का? छोटा हत्ती घातली का? बरं गाडी बरं जात नाही, तिथे घातला। किती मुलं होते सर यात? मुलं किती होते अंदाज शाळेचे? आमच्या काहीतरी 20-28 होता। पोराला काही झालं नाही, पोरी उभारलं होतं ना। आता कुणाला काही किरकोळ जखमीवर झालेलं आहे? किरकोळ जखमीवर झाले ऍडमिट केलेले 13 नेमका फुला